असलेल्या फिर्यादीबाबतचा पुरावा आढळून आला नाही। आरोपी दिनेश परब यास माननीय उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन व राजेंद्र जासूद यास जिल्हा न्यायालय नाशिक येथून अटकपूर्व जामीन मंजूर आहे। नीरज जाधव याच्या सहभागाबद्दल आजपर्यंत तपासात पुरावा आढळून आला नाही। त्याच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे। हा पहिला पार्ट आहे ज्यात त्यांनी तक्रार केली होती, ज्यातनं आपल्या लक्षात ही केस आली। 18/2/2026 रोजी शिर्डी येथे एका महिलेने तक्रार दिली की तिला नीरज जाधव या व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे तिचा AI जनरेटेड अश्लील फोटो शेअर केला व लगेच डिलीट केला व तो व्हायरल करण्याची धमकी दिली असा संशय व्यक्त केला। त्यावरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 131/226 BNS 351-2 सह IT ॲक्ट 66E67A प्रमाणे नीरज जाधव यांचे विरुद्ध दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासात फिर्यादीने तिचा मोबाईल तपासकामी हजर केला नाही, तसेच तिला कोणत्या मोबाईल नंबरवरून मेसेज आला तोही तिला सांगता आला नाही। यातील आरोपी नीरज जाधव याचा शोध घेत असताना अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकारी यांना दाखवले। त्यात व्हिडिओमध्ये एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले। सदर व्हिडिओमध्ये असलेल्या व्हिडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले। ज्या साक्षीदाराने व्हिडिओ पोलिसांसमोर दाखवण्याची हिम्मत केली त्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताबाबतची भीती होती। तो सहजासहजी व्हिडिओ जप्ती देण्यास तयार नव्हता, अगर कागदोपत्री साक्षीदार होण्यासही तयार नव्हता। त्यास पोलिसांनी सुरक्षेची हमी दिली व त्यास कौशल्याने हाताळून त्याच्याकडनं व्हिडिओ जप्त केले। आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती। तो पळून गेला असता तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते। त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलर जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना 10/3/2026 रोजी सादर केला व एअरपोर्ट अथॉरिटीने तात्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली। वावी पोलीस स्टेशन व शिर्डी पोलीस स्टेशन येथील गुन्ह्याच्या तपासात समोर आलेली गंभीर बाब गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वावी व शिर्डी पोलीस स्टेशन येथील दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी 13/3/2026 रोजी विशेष तपास पथक SITची स्थापना विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांच्या आदेशान्वये करून दोन्ही तपास SITकडे वर्ग करण्यात आले। दिनांक 17/3/2026 रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की अशोक खरात याने स्वतःकडे दैविक शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर या ऑफिसमध्ये बोलवून तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देऊन तिला संमोहित करून तिचे आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन तिच्या पतीच्या मरणाची भीती तिला घालून तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला अशी तक्रार दिल्याने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे 73/2026 BNS कलम 64(1) 74 351(2) महाराष्ट्र नरबळवी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(1) व 2 प्रमाणे दाखल करून आरोपी अशोक खरात यास दिनांक 17/3/2026 रोजी 23:59 तात्काळ अटक करण्यात आली। सदर गुन्ह्याचा तपास प्राथमिक तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांनी केला। त्यात त्यांनी आरोपीचे ओकस प्रॉपर्टी या घटनास्थळाची झडती घेतली। त्यात 6,53,711 रुपये रोख प्राप्त करण्यात आले।
आरोपीच्या घराचे झडतीत 2 लॅपटॉप जप्त केले. आरोपीची फार्म हाऊस मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे झडती घेतात त्या ठिकाणी DVR, 1 रिव्हॉल्वर, 21 जिवंत काडतूस, 5 फायर केलेले काडतूस, गट क्रमांक 106/200 खरेदी खताची झेरॉक्स असा मुद्देमाल मिळून आल्याने तो तपासात जप्त केला आहे. आरोपीचा मोबाईल मधील डाटा हस्तगत करण्याकामी सायबर पोलीस स्टेशनकडे पाठविण्यात आला. सदरचा गुन्हा SIT कडे 19/3/26 रोजी वर्ग करण्यात आला. आरोपीचा मोबाईल फोन क्रमांक युनिट नाशिक शहर यांनी त्याला अटक करतेवेळी 17/3/2026 रोजी ताब्यात घेतला असून त्याच्या फोनमधील डेटा क्लोनिंग साठी सायबर विभाग नाशिक यांच्याकडे दिलाय. ज्या महिला अशोक खरात यांच्या भोंदूगिरीस बळी पडल्या होत्या त्यांची ओळख निष्पन्न करून त्यांच्याशी संपर्क साधला. प्रकरण गंभीर असून त्याचे मीडियामध्ये उमटणारे पडसाद, पीडित महिलेची ओळख उघड होण्याची भीती, तिची समाजात नाव खराब होण्याची भीती यामुळे प्राथमिक कोणीही महिला तक्रार देण्यासाठी पुढे धजावत नव्हती. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून त्यांना सुरक्षेची हमी देऊन कायदेशीर प्रक्रिया समजून सांगून तक्रार देण्यास तयार केले. पोलिसांनी त्यांचे कौशल्य वापरून साक्षीदाराने हजर केलेले व्हिडिओमधून निष्पन्न झालेल्या महिलांची नावे निष्पन्न करून त्यांना व त्यांचे नातेवाईकांना भेटून समुपदेशन केले. व्हिडिओमधील निष्पन्न पीडित महिलांपैकी 3 महिलांनी तक्रार दाखल करण्यास संमती दिली. त्यांच्या तक्रारीवरून 3 गुन्हे नोंद झाले आहेत. जप्त व्हिडिओमध्ये नसणाऱ्या 3 महिलांना देखील निष्पन्न करून त्यांचेही समुपदेशन करून त्यांचे तक्रारीवरून 3 गुन्हे अधिकचे नोंद करण्यात आले आहेत. व्हिडिओवरून निष्पन्न असलेल्या व व्हिडिओत नसलेल्या पीडित महिलांचा शोध सुरू असून याप्रमाणे त्यांना समुपदेशन करून सुरक्षेची हमी देऊन त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी तयार करण्यात येत आहे. ज्या पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube इत्यादी सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्यांची ओळख उघड होण्याची शक्यता होती, असे सर्व व्हिडिओ स्ट्रक डाऊन म्हणजे बंद होण्याबाबत सायबर विभागाकडून सहयोग पोर्टलद्वारे अहवाल पाठवण्यात आला आहे. फेसबुकवरील व्हिडिओ बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे. ज्या न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख उघड होईल असे वृत्तांकन केले आहे